श्लोक म्हणू का? सर्वज्ञ श्री चक्रधरप्रभू महाराज यांच्या गधोनायकांच्या देव्हार चौकीमधील हे जे स्थान आहे हे महास्थान आहे। 1 महिना स्वामींचं देव्हार चौकीमध्ये या ओट्यावर स्वामींचं वास्तव्य होतं। अशा प्रकारचं हे महास्थान आहे। तर हा महास्थानीचा ओटा आहे। इथे स्वामींचं हे निद्रास्थान आहे। सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही पूजावसर स्वामींच्या या ओट्यावर होत असत। ते पलीकडलं जे आहे समोरचं ते आरोगणा स्थान आहे। आपण जे आता पाहत आहात ते या स्थानाच्या समोरचं जे स्थान आहे ते आरोगणा स्थान आहे। सर्वज्ञ श्री चक्रधरप्रभू महाराज या ठिकाणी स्वामींना भोजन होत असे। हे स्वामींची भोजनता आहे। पुढे हा जो विशेष आहे हा कानडगाव येथील सर्वज्ञ श्री चक्रधरप्रभू महाराजांचा हरणेश्वरी गुळोळा विडा दुपारच्या वेळी झालेला आहे। स्वामी विहरणासाठी या स्थानाच्या ठिकाणी जात असत। गंगेमध्ये आज ते स्थान आहे। त्या स्थानाचा हा विशेष आहे। सर्वज्ञ श्री चक्रधरप्रभू महाराजांना येथे गुळोळा विडा होत असे आणि कानडगावला त्रिरात्री स्वामींची वस्ती असताना या ठिकाणी स्वामींचा गुळोळा विडा झालेला आहे। अशा प्रकारचा हा विशेष आहे। आता पुढे हे जे आपण स्थान पाहता हे गधोनायकांची वस्त्र अलंकारांची पूजा स्वीकार केलेलं हे स्थान पंथामध्ये प्रसिद्ध आहे। इथे गधोनायकाची महापूजा झालेली आहे। अशा प्रकारचं हे प्रसादवत असलेले हे स्थान सर्वज्ञ श्री चक्रधरप्रभू महाराजांनी त्यांच्या महापूजेचा या ठिकाणी स्वीकार केलेला आहे। अशा प्रकारचं हे स्थान आहे। तर हे आपल्या पंथामध्ये पवित्र आणि महान मंगल अशा प्रकारचं मानलं जातं। आता हे स्थान आहे इकडलं हे उत्तर सोंड आहे। याला उत्तर सोंड म्हणजे मध्यभागी पायऱ्या होत्या आणि दक्षिण सोंड अशा प्रकारचं हे स्थान आहे। हे उत्तर सोंडीचं स्थान आहे। या सोंडीवर बळाणे होते आणि त्या बळाण्याला टेकून सर्वज्ञ श्री चक्रधरप्रभू महाराजांचं कायम आसन होत असे। अशा प्रकारचं हे स्थान आहे। आता हे इकडलं जे स्थान आहे हे दक्षिण सोंड आसन स्थान आहे। या ठिकाणी सुद्धा स्वामीला आसन होत असे। तर अशा प्रकारचं हे स्थान सुद्धा पवित्र आहे। आता हे पुढील जे स्थान आहे हे आडदांडी पाशील मर्दना स्थान। या ठिकाणी मर्दना म्हणजे सुगंधित उठणे लावून सर्वज्ञ श्री चक्रधरप्रभू महाराजांना या ठिकाणी स्वामींची मळी काढली जायची आणि स्वामींचं सुंदर प्रकारची मर्दना होत असे आणि ती सर्व भक्तिजनांनी आणि गधोनायकांनी मिळून सुंदर अशा प्रकारची मर्दना स्वामींना दिलेली आहे। जसं मल्ल लोकांची पहिलवान लोकांची जशी मर्दना केली जाते तेल वगैरे लावून तशा प्रकारची सुंदर मर्दना गधोनायकांनी स्वहस्ते इथे केलेली आहे। अशा प्रकारचं हे आठवणीय स्थान आहे। त्यानंतर हे पुढील जे स्थान आपल्याला दिसत आहे या ठिकाणी हे मादणे स्थान आहे। मादणे म्हणजे स्नान घालणे, उष्णोदके गाडू ढाळणे। उष्णोदक टाकून स्वामींना पवित्र अशा प्रकारचं स्नान सर्व भक्तिजनांनी इथे आपल्या सश्रद्ध अंतकरणाने गधोनायकांनी या ठिकाणी स्वामींना स्नान घातलेले आहे। अशा प्रकारचं हे मर्दना स्थान आहे। या स्थानी नमस्कार करून आपल्या जीवनाला पवित्र करून घ्यावं असं मी सर्वांना नम्रतेने विनंती करीत आहे। आता बाहेरील स्थाने आपण नमस्कारित आहोत। मंदिराच्या बाहेर ही स्थाने आहेत। मंदिराच्या बाहेर एक छोटंसं मंदिर आहे। त्या मंदिरामधील हे 2 स्थाने आहेत। तर येथीच्या संबंधा गेले ते तुले ओटे गोटे आधिकोण तुम्हा नमस्करणे किंगा मा एसनी देमती कशन लावलेली जड जसं जड साधन आपल्याला पवित्र मानलेलं आहे
तसं चेतन साधनही आपल्याला पवित्र मानलेलं आहे। आणि अशा प्रकारचं हे स्थान आहे। या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधरप्रभू महाराजांचं आसन झालेलं आहे। तर याही ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधरप्रभू महाराजांचं आसन झालेलं आहे। हे एकूण 9 स्थाने आपल्या या ठिकाणी हे स्वामींचं आसन झालेलं आहे। अशा प्रकारचं हे सुंदर नेवरगाव येथील 9 स्थाने आपण नमस्कारित आहोत। हे स्थान नमस्कारून आपली योग्यता प्रत्येकाने वाढवून घ्यावी आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं, अशा प्रकारची मी सर्वांना नम्रतेची विनंती करतो। आणि आपल्या जीवनामध्ये एक वेळ तरी नेवरगावचं गंगा तीराचं स्थान आपल्याला नमस्कार व्हावं, अशा प्रकारची एक नम्र विनंती म्हणा, एक सूचना म्हणा, एक मी सर्वांना नम्रतेने करतो। आणि सर्वांनी या ठिकाणी यावं। आपल्या सर्वांचं योग्य ते स्वागत आम्ही करण्याचा प्रयत्न करू। दंडवत 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 प्रणाम।